डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर महादेव नरके होते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर नरके यांनी मागील गेल्या 25 वर्षात संस्थेनं केलेल्या दैदिप्यमान यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देऊन आजवर राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची पीपीटीद्वारे माहिती दिली. यामध्ये MSBTE कडून मिळालेली व्हेरी गुड श्रेणी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या पदावर काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची माहिती, सौभाग्यवती शांतादेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशिपच्या माध्यमातून 188 विद्यार्थ्यांची 1,43,00,000 रुपये इतकी फी माफी, स्टुडंट वेलफेअर स्कीम, कॉलेजच्या पायाभूत सुविधा, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, आत्तापर्यंतच्या मान्यवरांचं मार्गदर्शन, विद्यार्थिनींसाठी हिरकणी मंच आदींची त्यांनी माहिती दिली. यासह जे विद्यार्थी विदेशात काम करतायत त्यांची आणि इतर आजी माजी विद्यार्थी यांचा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त लवकरच एक मेळावा आयोजित करू अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत कॉलेजप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यामध्ये संयम पाटील यांनी आमच्या जडणघडणीमध्ये कॉलेजचा खूप मोठा वाटा असल्याचं सांगत इथल्या पायाभूत सुविधा आणि शिक्षकांचं वैयक्तिकरित्या मार्गदर्शन आदींचा फायदा झाल्याचं सांगितलं. संग्राम नरके यांनी खूप दिवसांनी सर्वांना भेटून आनंद होत असल्याचं सांगत आजच्या धावपळीच्या जगात या वास्तूत आल्यानंतर मनाला शांतता मिळते अशा भावना व्यक्त केल्या. कॉलेजनं आम्हाला भरभरून दिले. आता आपण काहीतरी कॉलेजसाठी करायची वेळ आहे. यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे असं आवाहन त्यांनी इतर सहकाऱ्यांना केलं. ऋतुजा शिंदे यांनी प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज यशस्वी वाटचाल करत असून नव्या क्षितिजाकडे झेप घेत आहे, याचा आम्हा सर्वांना अभिमान असल्याचं सांगितलं. यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, कम्प्युटर विभाग प्रमुख डॉक्टर PK शिंदे, सिव्हिल विभाग प्रमुख प्राध्यापक अक्षय करपे, कम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख शीतल साळोखे, प्रथम वर्ष समन्वयक SB शिंदे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.